नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग जापानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांच्या इकिगाई पुस्तकावर आधारित एका व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टची माहिती आहे. हो, इकिगाई. अनेकांना प्रश्न पडतो की काय आहे आपल्या आयुष्याचा उद्देश, किंवा सध्या जे करतोय त्यात समाधान का नाही. अगदी हाच प्रश्न अनेकांना असतो. आणि ही संकल्पना इकिगाई म्हणजे थोडक्यात काय तर जगण्याचं कारण. जगण्याचं कारण. वाव. आणि गंमत म्हणजे जेव्हा आयुष्यात असं काहीतरी निश्चित ध्येय असतं ना, तेव्हा त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर पण चांगला परिणाम होतो, हे आता सिद्ध झालंय. अच्छा, म्हणजे हे फक्त फिलॉसॉफी नाहीये तर सायन्स पण आहे यामागे. हो ना. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया काय आहे हे नेमकं. नक्की. तर मग ही इकिगाय संकल्पना नेमकी काय आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात जगण्याचं कारण, पण अजून थोडं सोपं करून सांगता येईल? हो, सोप्या भाषेत अशी गोष्ट जी तुम्हाला सकाळी उत्साहाने उठायला लावते आणि रात्री शांत झोपायला मदत करते. अगदी. जपानमध्ये विशेषतः ओकिनावा बेटावरचे लोक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. हो, ऐकले मी. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं म्हणतात की त्यांनी त्यांचं इकिगाई शोधलेलं आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येकात असतो का हा इकिगाई? हो, जपानमध्ये असं मानलं जातं की प्रत्येकामध्ये किमान एक तरी इकिगाई असतोच. तो फक्त काय म्हणतात त्याला शोधावा लागतो. आणि तो कसा शोधायचा? त्यासाठी काही प्रश्न विचारायचे स्वतःला? बरोबर. 4 मुख्य प्रश्न आहेत, त्यावर विचार करायचा. कोणते आहेत ते 4 प्रश्न? पहिला बहुतेक आवडीबद्दल आहे, बरोबर? हो, पहिला प्रश्न. तुम्हाला कोणतं काम करायला मनापासून आवडतं? व्हॉट यू लव्ह. आवड महत्वाची. दुसरा, तुम्ही कोणत्या कामात चांगले आहात? म्हणजे तुमचं कौशल्य कशात आहे? व्हॉट यू आर गुड ॲट. अच्छा, ज्यात आपण कुशल आहोत. ठीक आहे. तिसरा, जगाला तुमच्याकडून काय हवं आहे? म्हणजे समाजाला तुमच्या कोणत्या कामाची गरज आहे? व्हॉट द वर्ल्ड नीड्स. ओके, जगाची गरज. आणि चौथा म्हणजे तुम्हाला कोणत्या कामासाठी पैसे मिळू शकतात? व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. म्हणजे अर्थार्जन. अरे वा. आवड, कौशल्य, जगाची गरज आणि पैसा. अगदी. आणि ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं जिथे जुळतात ना, तिथे असतो आपला इकिगाई. बरोबर. तिथेच तुमचा इकिगाई दडलेला असतो. यातूनच पॅशन, प्रोफेशन, वोकेशन आणि मिशन या गोष्टी स्पष्ट होतात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त आवड असून चालत नाही, किंवा फक्त पैसे मिळत असून समाधान मिळत नाही. नाही, खरा आनंद आणि समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा या 4ही वर्तुळांचा मधला भाग आपण शोधतो. म्हणूनच आपल्याला आवडणाऱ्या आणि ज्यात आपण कुशल आहोत अशा कामांवर जास्त वेळ घालवणं महत्वाचं आहे. हे अगदी पटलं. पण हे सगळं फक्त विचारांच्या पातळीवर आहे की जापानी लोकांच्या रोजच्या जगण्यात पण काही वेगळंपण आहे? म्हणजे त्यांच्या सवयी वगैरे? नक्कीच आहे. त्यांच्या जीवनशैलीची काही खास रहस्य आहेत जी या पुस्तकात सांगितली आहेत. पहिलं म्हणजे ताणतणाव टाळणे. ते त्याला दीर्घायुष्याचा शत्रू मानतात. ताण कमी ठेवणं हे महत्वाचं आहे आजकाल. हो ना. आणि दुसरं म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी. हारा हाची बू नावाची एक पद्धत आहे त्यांची. हारा हाची बू हे काय आहे? म्हणजे पोट कधीच अगदी गच्च भरायचं नाही. साधारण 80% भूक भागली की थांबायचं. अरे बापरे, हे जरा कठीण आहे आपल्याकडे. आहे खरं. पण त्यांच्या आहारात भाज्या, फळं, सोयाबीन, मासे यांचा भरपूर समावेश असतो. कमी प्रक्रिया केलेलं अन्न. आणि कामाचं काय? मल्टीटास्किंगबद्दल काहीतरी होतं ना, ते करत नाहीत असं काहीसं? बरोबर. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं. मल्टीटास्किंगमुळे उलट प्रोडक्टिव्हिटी कमी होते असं संशोधन सांगतं. अच्छा, आपल्याला वाटतं आपण जास्त काम करतोय मल्टीटास्किंगनी. पण तसं नसतं. एकाग्रतेने काम चांगलं होतं. आणखी एक गोष्ट, जपानमध्ये ना आपल्यासारखी ठरलेली रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्तीची कल्पना फारशी नाहीये. म्हणजे काय? लोक काम करतच राहतात? शक्यतो हो. काही ना काही कामत स्वतःला व्यस्त ठेवतात, सक्रिय राहतात. जास्त वेळ बसून राहणं आरोग्यासाठी चांगलं नाही हे त्यांना माहीत आहे. म्हणून मग चालणं, जिने वापरणं. हो, अगदी छोट्या छोट्या हालचाली, त्याही महत्वाच्या. हे सगळं ऐकून खूप छान वाटते. ओकिनावामधले जे 100 वर्षांपुढचे लोक आहेत त्यांचे काही साधे सोपे सल्ले पण आहेत ना? हो, आहेत ना. खूप साधे आहेत. जसं की उगाच चिंता करत बसू नका. हां, सोपं नाहीये पण गरजेचं आहे. मन तरुण ठेवा, नेहमी हसत राहा, लोकांशी कनेक्टेड राहा, मित्रमैत्रिणी, कुटुंब यांच्यासोबत वेळ घालवा. सामाजिक संबंध महत्वाचे आहे. खूप. निसर्गाच्या सानिध्यात राहा आणि कृतज्ञता व्यक्त करा, म्हणजे आभार मानायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा. कृतज्ञता.
हो, याने फरक पडतो नक्कीच. आणि तो जो उद्देशाचा मुद्दा आहे म्हणजे आयुष्यात काहीतरी अर्थ हवा. हो, लॉगोथेरपी विक्टर फ्रँकल यांची संकल्पना. बरोबर, त्याचा पण उल्लेख आहे. म्हणजे एकिगाय शोधणं म्हणजे ती पोकळी भरणं. अगदी. आयुष्यातला तो अर्थ शोधणं. यासोबतच चांगली झोप घेणं म्हणजे साधारण 7 ते 9 तास. झोप महत्वाची. सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि लहान सहान गोष्टींमधून आनंद शोधणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे निरोगी आयुष्यासाठी. तर एकंदरीत बघायला गेलं तर इकिगाय म्हणजे फक्त काहीतरी मोठी गोष्ट मिळवणं नाहीये. नाही, अजिबात नाही. तर आपल्या आवडीच्या गोष्टी करणं, छोट्या सवयी लावणं, सकारात्मक राहणं आणि आपलं जगण्याचं कारण सतत जपत राहणं, याच गोष्टी महत्वाच्या आहेत एका समाधानी आणि दीर्घ आयुष्यासाठी. बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात, काय? की आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एवढं सगळं ऐकतो, वाचतो, पण स्वतःच्या एकिगाईच्या दिशेने एक अगदी लहानसा का होईना पाऊल उचलण्यासाठी आज आपण नेमकं काय करू शकतो? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. खरंच.